नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमो संसार तपसूर्या अप्रतिम परमवीर्य करुणतर तुर्या लालगीला नमो जगदखिल पालना मंगलमणी निधा स्वजनवन चंदना त्रिंगा नमो चतुर्जित चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र सुविसार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेद् कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशु जय दे आपुला सौरसु हे सरस्वती प्रवेशु वातायती ही देवी उदार वाचा जय उद्देशुरे दाविकाराचा नवरसदीपांचा पावनावी या पुण्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी तो वाचस्पती श्रीकरी प्रबंधुडा हे असो विधवा जयावरी जळके की हा पद्मगुरु माथा मारुगे तो जीवची परितुके महेशेशी एवढे जिये महिमेचे करणे हे वाचा वळे वागमी कवणे काय सूर्याच्या अंगावतले लागत असे हे वृता कल्पतरुवरी पुरोरा काय सेळी बावळे ऋषीन सादरा
अष्टमी हे जिवले माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान गोपाल कृष्ण भगवान आज अलौकिक योग आहे 2025 सालामधला हा महाराष्ट्रामध्ये तिसरा सोमवार ही सेवा हे आपण करून घेत आहे आणि आजचं विशेषत्व असं आहे गोपाल अष्टमी गोकुळ अष्टमीला आपण म्हणतो आहे 15 तारखेला आणि या गोकुळ अष्टमीला जन्म झाला भगवान मागच्या वर्षी ऐकले आपण देवाधिदेव आणि महादेव आपल्या सेवा मध्ये आपण झाला म्हणून गोपाल कृष्ण भगवान त्याचा गोकुळामध्ये गोकुळ गोकुळ याचा अर्थ आपण असा लावायचा की हे 10 इंद्रिय आणि 11 मन हे 11 इंद्रिय आपल्या शरीरात आहेत हात पाय कान डोळे नाक त्वचा आहे जीभ आहे मन यांच्यामध्ये जी अधिष्ठात्री देवता आहे किंवा या इंद्रियांना जो चालवतो गोकुळ या इंद्रियांना म्हणजे या इंद्रियांना जो चालवतो त्या देवाचा जन्मदिवस साजरा करतो आणि साजरा करण्याचं भाग्य आपल्या सर्वांच्या वाट्याला यावं की पांडुरंगाच्या आणि कपिलेश्वराच्या चरणावरती पारेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन सांग काय सेवा करता येईल कशा करता जन्म झाला देवाचे जन्म सुद्धा काही ना काही कारणास्तव झाले काहीतरी कारणास्तव झाले काय कारण असावं काय कारण असावं विचार केला चिंतन केलं तर असं लक्षात आलं की भक्तांचा सांभाळ दुष्टांचा निर्गमन करण्याकरता दुसऱ्यांचा नायनाट करण्याकरता आणि भक्तांचं रक्षण करण्याकरता पण हे तर रामाच्या अवतार सुद्धा होतं दुष्टांचा संहार भक्तांचा सांभाळ त्याच्यात वानर सुद्धा भक्त होते मग असं असताना कृष्ण भगवंताच्या अवताराचं विशेषत्व काय काय विशेषत्व असलं पाहिजे अवगुण किंवा गुण आपल्यात काही गुण असे आहेत ते अवगुण आहेत तर तेच गुण काही ठिकाणी गुण आहेत काहीला ते अवगुण वाटतात काहीला ते गुण वाटतात त्याच्यामुळे चूक की बरोबर गुण की अवगुण ते ओळखण्याची पात्रता आपली गुणाचीच नाही म्हणून ज्या विचाराने ज्या कर्माने समाजाचं नुकसान होतंय समाजाला काहीतरी हानी पोचते तो अवगुण असं शास्त्रामध्ये ठरवलं गेलं काय अवगुण म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या जे कुल परंपरा होती ती सुद्धा लय असते ती राहिली अवगुण ती कुणाच्या पोटी जन्म आलं त्यालाही तिथे धारा नाही संतांचे ते नवती संत कविता कीर्तन नवती संत कविता भोपळा नवती संत वाकडा पांढरती नवती संत तुका म्हणे नाही निरसला समजेवर डोळे आवडे संसारिक कोण संत संतांचे आप्त संतांचे नातेवाईक संत आडनावाचे संत भोंगली पांगतात म्हणजे संत कीर्तन करतात ते संत विना घेऊन बोलतात ते संत तुका म्हणे नाही निरसला संदेह संदेह जोपर्यंत निरसन होत नाही संदेहाचं तोपर्यंत सगळे संसारिक कसला संदेह तो आहे का किंवा ती आहे का ती शक्ती आहे का तो परमात्मा आहे का आहे का आहे का आपल्या सगळ्यापर्यंत संदेह आहे संदेह जर नसता तर आपल्या तक्रारी आल्याच
संध्या झाली, संध्याकाळची वेळ झाली आणि तिथे माझा संध्या गेला. आज तो आहे, तो सांभाळतो, संसारही तो सांभाळतो, परमात्माही तो सांभाळतो. माझी हीच खात्री, आपल्याला काही येत नाही, तिथे बसल्यावर ते करूनच त्यांच्याच रूपाने, त्यांच्याच मुखाने, त्यांच्याच वाचेत, त्यांच्याच मुखी ते करून घेतात. मग काय कृष्ण जन्माचं महत्व आहे? काय महत्व असलं पाहिजे? दुष्टांचा संवाद, भक्तांचा सांभाळ. म्हणजे दुष्ट घरातले असले तरीही तिथे काही त्याने भेद धरला नाही. सगळ्याला माहिती आहे, महाभारत माहिती, अधिकार माहिती, अधिकार घेण्याकरता युद्ध केलं. पण भगवान कृष्णाचा आणखी एक विशेष याच्यातून पाहायला मिळतं. सामान्य लोकांपर्यंत, लोकांना त्या ईश्वरी तत्वापर्यंत पोहोचण्याची जी नड होती ती गीतेच्या माध्यमातून भागवली. देवाची पूजा काय, देव तत्व काय, ईश्वर काय, कशाला ईश्वर म्हटलं जातं, याचा पूर्ण उलगडा गीतेच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला. अर्जुनाला गीता नव्हे सांगितली. अर्जुन म्हणजे आपली सर्व, म्हणजे आपण सर्व म्हणजे म्हणण्यापेक्षा देवाची प्रिय प्रतिती. अर्जुन प्रिय प्रतिती म्हणजे आपण सूर्यासमोर राहिल्यावरती आपल्या सावली पडते ती काय आहे? सूर्याने निर्माण केली आहे ना? नाही, पण सूर्यामुळेच आहे. पण ती कोणाची आहे? सूर्याची आपली आहे. आपली प्रिय प्रतिती. तशी आपण सगळे कोण आहोत? देवाचे, देवाची प्रिय प्रतिती आहोत आपण देवाची. पण आपल्याला वाटलं पाहिजे ना आपण आता प्रिय प्रतिती आहोत. भगवान श्रीकृष्ण यांनी काय केलं? लोकांना आता मारून लोकांचा उद्धार होणार नाही. उद्धार याचा अर्थ उदरात आहे त्याचा आधार वाटणं म्हणजे उद्धार. आतमध्ये आहे, अंतरात आहे, अंतर्बाह्य आहे, अशी ती सत्ता आहे, ती माझ्या बरोबर चालते. तुकाराम महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाचे सत्ती, कोण बोलवी तो चालवी बोलवी एक नारायण, दयाचे भजन सुखो नका. श्रीमंत सांगवास. कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचा जन्म सांगितला. जन्म सगळ्यांना माहिती आहे, गोकुळात कुठे जन्म झाला, मथुरेला झाला, कसं काय, पण कशा करता झाला त्याच्यावरती आज चिंतन मला वाटते करून घेता येत नाही. कशा करता झाला? राम भगवंत होते, पण रामाजवळ मला जाता नाही आलं. राजा तर होतेच, पण रामाच्या जवळ मला जाता आलं का? आणि कृष्णाची तर गंमत अशी आहे, वाकड्या पेंड्या म्हणजे वाकड्या वृत्तीचे, वाकड्या वृत्तीचे, आपण समाजाचं नाव नाही त्यामध्ये, वाकड्या वृत्तीचे पेंड्या सुदामा ब्राह्मण, अशा सर्वांच्या अंगाशी घर्षण म्हणजे अंगाला अंग लावावं एवढी प्रीती जुळली. गोपीराम बरोबर, राक्षसांबरोबर प्रीती जुळली, म्हणून तर राक्षसीचं अंगावर निर्बंध झाले. प्रीती जुळली नसती, रामाने करता आलं नसतंय. एक वाणी, एक पत्नी, नियम होता रामाला. पण भगवान श्रीकृष्ण, अमर्याद पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, काय सांगायचं त्यांच्याबद्दल? काय बरं आपल्या या तोंडाने, मातीच्या तोंडाने बोलूया तरी, कारण मातीच्या तोंडात सुद्धा ओलावा त्यांनी दिलेला आहे म्हणून बोलतोय. सर्व समाजाला एकत्र करणं आणि सर्व समाजामध्ये राहून स्वतःचं अस्तित्व संपवणं भगवंताने शिकवलं. स्वतःचं अस्तित्व संपवलं त्यांनी. त्या भक्तांना सखा वाटला भगवान श्रीकृष्ण. कोण वाटला? सखा. ये मेरा कान्हा सखा है, याने माझं लोणी चोरलं, यांनी दया दुधाचे माठ फोडले, ही तक्रार घेऊन यशोदा बाबतीकडे डोळे दाखवत्या.
वाईट देव आपल्याशी साधू शकतो त्याकरता तो आहे किंवा नाही हा संदेह गेला पाहिजे. तो आहे का नाही, आहे का नाही, आहे का नाही, अशा अलौकिक संत होऊन गेले. ते म्हणजे त्यांनीच केलं. तुकाराम महाराजांच्या म्हणजे तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये बघितलं तर तुकाराम महाराजांच्या सौभाग्य होती. आईसाहेब काय म्हणायचा, त्यांनीच केलं. तुकाराम महाराज भंडारा भजन करायचे आणि या म्हणायच्या यांनीच त्यांना भंडारा पाठवलं. भाकरी घेऊन गेल्या यांनीच माझ्या पायात काटा मोडवला आणि यांनीच काढला. किती भजन केलं नव्हतं. पूर्वी योगी ऋषी आहेत त्या हे पण ऋषी आहेत म्हणूनच ते देवाचं तुकाराम महाराजांबरोबर जीवन जगू लागले. ऋषी होते पण आहे काय तत्व आहे. नामदेव महाराज गुरु झाल्यावरती नामदेव महाराज पुरणपोळी घालत होते. श्वान आलं दुसरं आलं आणि पुरणपोळी घेऊन पळालं. नामदेव लोक म्हणले अरे काय कुठे घेऊन. नामदेव महाराज नाही तो विठ्ठल आहे. तुपाची वाटी घेऊन कुठे मागे का. अरे देवा ही पुरणपोळी तुला घशामध्ये अडकेल काहीतरी ओलसरपणा पाहिजे. तूप रोटी तूप खावण तूप लावून खा बाबा. कधी यायची अवस्था आपल्याला. 4 ते 3 दिवस आले प्रवचनाचा. कुणाला किती घेता येतं, कुणाला किती देता येतं, कुणाला किती सोडता येतं आपल्यालाही माहित नाही. फक्त या विचारामध्ये धाव निघायला काय अर्थ आहे. पाऊस पडतोय तसं याच कृष्णाच्या चरित्रातून देवाच्या चरित्रातून संतांच्या चरित्रामधून आपण नाव निघलं पाहिजे. मी तुळूपण जाऊ दे तुम्ही मी फक्त पुढे मी तुळूपण जाऊ दे तुम्ही एकची भोंगडी पांघरू हरी एकची भोंगडी पांघरू हरी. तू माझा स्वामी मी तुझा रंग. काय सांगताय हे याच्यात विसर संपावा विसर जावा आणि त्याचे एकरूप व्हावं. हे कृष्ण चरित्र काय केलं कृष्ण. हा हे अवतार बाबा कशा करता पहिल्यांदा सांगितलं. पण दुसरं म्हणजे सर्व समाजाला तो अधिकार प्राप्त करून दिला. देवाचा सखा बनण्याचा आणि तोच गोकुळाहून केले येणे फक्त कुंडलिका कावळी. तेच तिथून झाले गोकुळावरून भगवंत पंढरपूरला आले. कुंडलिकाच्या सेवेकरिता विठ्ठल आणि रे सखा. कशी रे विठ्ठल जोडली कुंडलिका माय बापाची सेवा करूनी विठ्ठल आणि रे सखा. कैसी विठ जोडली कुंडलिका. सख्य भावाचं दर्शन घ्यायचं असेल तर पंढरीला जावंच. त्याच्या हाताला हात लावावा, मुखाला हात लावावा, चरणावर डोकं ठेवावं, शिवाचं दर्शन घ्यावं, डोक्याकडे बघून मुखाकडे बघून आणि म्हणायचं माय बाप्पा मला काही कळत नाही माझा सांभाळ करा पण काय. कधी कधी चुकून मागतो काहीतरी, कधी कधी म्हणतो हे नको ते पाहिजे ते नको ते पाहिजे. पण माय बाप्पा सांभाळ करा का मला काही कळत नाही तेव्हा माझा सांभाळ कर. तू माझा सखा आहे, जीवलग आहे, मी तुझी प्रिय प्रतिज्ञा आहे. कोण आहे? मी तुझी प्रिय प्रतिज्ञा आहे. तू इतका आमच्यासाठी दिसलास
रक्षण केलंस, स्वतःचा पुढेही बाजूला सारलंस, भक्तांकरता एवढं केलंस. किती केलंस? इतकं केलं की आज पंढरपूरला येऊन युगे 28 विटेवरी उभा वामांगी लेफ्ट साइडला रुक्माई तिथे दिव्य शोभा असा भगवान श्रीकृष्ण. आणि याचा जन्मदिवस साजरा करतोय, जन्मदिवस साजरा करतोय. ज्या देवाला बाळपणी बघण्याकरता भगवान शिव सुद्धा इतके लालायित झाले, गोकुळामध्ये आले, गोकुळात आले. गोकुळात आल्याबरोबर वेश तो शिवाचा कसा असेल, कसा असेल? त्रिशूल अमृत बाजूला ठेवले, पण त्यांचा आवडता जो भस्म आहे, अंगाला भस्म लावलेलं, त्याचा दाढी वाढलेली, चर्म वस्त्र लावलेलं, आणि आईच्या यशोदा मातेच्या जवळ उभे राहिले. आई भिक्षाम देही. आई बोली प्रभु रुकिए, साधु रुकिए, हमारा लल्ला माखन खा रहा है. हे माता जल्दी आओ, जल्दी आओ, लवकर ये, कारण त्या माखन खाणाऱ्या लल्लालाच बघायला आलंय. तसंच यशोदा माता माखन घेऊन लल्लाला घेऊन बाहेर आली. लल्लाने नमस्कार केला, त्याला कळलं महादेव आज दर्शनाला आले. पण यांचं पण काहीतरी ते म्हणले जर हातात द्या, देव म्हणले आता सहजासहजी हातात मिळणार नाही, हे संत सेवा देवाला सुद्धा घडली पाहिजे. रडू लागले देव, देव रडू लागले देवराव. आणि यशोदा माता म्हटली काय पुढे मेल्याची नजर लागली. मेरा कन्हैया रोए, हिंदी खूप सुंदर भजन त्याच्यावरती. कुठल्या मेल्याची नजर लागली की माझ्या काना सुद्धा रडू लागला. वेगवेगळ्या अंगाने कथा सांगितली जाते, थोडक्यात आपण ते सांगतोय. देवाला सुद्धा सेवेशिवाय गोपिकांचं रूप घेतलं देवाने. म्हणून आमचे एक मित्र आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं तिथे गोपेश्वर महादेव म्हणून तीर्थस्थळ आहे वृंदावनामध्ये. गोपेश्वर महादेव म्हणजे काय? देव हे गोपी झाले. कोण झाले? शिव गोपी. मला सांगा देव कसे दिसत असतील? गोपी झाल्यावर शिव भगवान कसे दिसत असतील? उंच केस, त्याच्यावरती गदळ, कानात घातलेलं, हातामध्ये नथ, आणि पायामध्ये पैंजण छुम छुम. कन्हैया आईला नाही. देव हो म्हणून गेलो तर तू आलं, पण देवाचं दर्शन करता नाही आलं. काय विशेष? देव होऊन सुद्धा येऊन सुद्धा देवाला दर्शन होत नाही. त्याचा भक्त व्हावा नव्हे, पुढची अवस्था करा, सखा व्हावा. अहो सखिये साजनी साजनी ज्ञानाबाई ओहराई. अहो सखिये साजनी, असे भगवान श्रीकृष्ण. पण पुढे तिथे थांबले नाही बरं का. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आज या अष्टमीला आम्ही त्यांना माऊली म्हणतो. ते कैवल्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान, त्यांचा 750वा जन्मदिवस आहे. गंमत कशी बघा, देव अष्टमीला जन्माला आले रात्री 12 वाजता बुधवार. आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा अष्टमीला जन्माला आले रात्री 12 वाजता, वार गुरुवार. तिथी वेळ
निवांत आहे आजचा दिवस आपल्या करताच आहे. काय कार्य आज सगळ्यांना अधिकार दिला गीतेच्या माध्यमातून आणि पंढरपूरला येऊन पुंडलिकाच्या सेवेकरता तिथे उभे राहिले. पण तरी देवाला कुठेतरी वाटलं की काहीतरी कमी, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतरित झाले आणि जी गीता संस्कृत भाषेत होती ती मराठीमध्ये विस्तीर्ण करून सोडली. 16व्या वर्षी गीतेवरती पहिली जी टीका कुणी केली ती काय अर्थ गीता समजवण्याकरता जो विस्तृत जे वर्तन आहे ते ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने सर्व समाजापर्यंत पोहोचवलं. ज्ञानेश्वरी मराठीत झाल्यामुळे ती 56 भाषेमध्ये झाली. आतापर्यंत फक्त गीता संस्कृत मध्येच होती, पण ती ज्ञानेश्वरी झाल्यामुळे लोकांना कळू लागली. म्हणजे बघा आपलं वाटतं की त्या अवतार परंपरा आपली तेवढं झाली नाही, अवतरित होतच असतो. त्यांचं काम ते करत असतात, त्यांचं काम ते करत असतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने त्याच दिवशी त्याच वेळेस त्या तिथीला अवतरित झाले आणि काय केलं, माणूस कुठे जन्माला आला, कुणाच्या पोटी जन्माला आला, विशेष आहेच काही वेळेस, पण तो विशेष कधी ठरतो, त्याचं कार्य समाजाकरता काय कार्य केलं तर ज्ञानेश्वरी नाव है जंती देवी, त्याचं नाव ज्ञानेश्वर. काय शब्द आहे ज्ञान ते कोण आहे, ईश्वराचं ज्ञान आहे ते, त्यामुळे नाव आहे ज्ञानेश्वर. ईश्वराचं ज्ञान जी मूर्तिमंत पुतळा आहे तो ज्ञानेश्वर. काय दिलं ज्ञानेश्वरी, ईश्वरी ज्ञान जे त्यांच्यातलं होतं ते ग्रंथाच्या रूपाने समाजात सच्चिदानंद बाबा आदरे लेखक पूर्ण झाला. खूप मोठी कथा आहे, ते आपल्याला सांगायची नाही. मेलेला माणूस खालून जागा केला, तो जिवंत झाला आणि त्याच्याकडून ज्ञानेश्वरी होती. ज्ञानेश्वरी लिहिलेले कोण आहेत, सच्चिदानंद बाबा त्यांनी लिहिली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी आणि असे ज्ञानेश्वर महाराज समाजामध्ये जो जातीचा पगडा होता, जो अज्ञानाचा पगडा होता, काही लोकांनी घातला होता असं म्हणून, काही अज्ञानी होते, ते ज्ञानी किंवा अज्ञानी या सगळ्यांना त्यांनी सांभाळून ज्ञान ईश्वरी ज्ञान त्यांच्या पदरात टाकलं. आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती का, माझ्यासारख्याला सुद्धा नारदाच्या गाठीवर बसण्याचा अधिकार नव्हता. नाहीतर कोण कुणाचं ऐकतोय, कोणी कुणाचं ऐकत नाही. कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पार्टीचा आहे, स्वतःला विचार करतात. मग तो किती ज्ञानी, किती त्याला सर्टिफिकेट आहे, हा नंतरचा विषय. जातीतून जर आपण सुटू शकत नाही, धर्मातून जर आपण सुटू शकत नाही, सत्य भावापर्यंत कधी येऊ. ज्ञानेश्वरी काय करते, सत्य भावापर्यंत पोहोचवते. विचारलं गीतेचं तत्वज्ञान काय आहे, ज्ञानेश्वरीमध्ये विचारलं. माळीला जेवून ते गेले तेवढे निवांतची गेले, तैसे पानिया झाले होवा वेगा, हाची ज्ञानेश्वरीचा कळस पिका आला पण म्हणस. कळते काय, सोपं वाटते भाषा. माळीये जेवून ते गेले, माळी म्हणजे शेतकरी. शेतकरी विहिरीतून पाणी काढतो मोठेनी, पाटाने ते पाणी शेतापर्यंत पोहोचवतो. पण एका साईडला मिरची लावली असते, एका साईडला ऊस असतो, एका साईडला काकडी असते, एका साईडला कारला असतं. शेतकऱ्याला माहितीये मिरचीला किती पाणी द्यावं, कारल्याला किती द्यावं, का पाण्याला माहितीये
बरं, कारलं, मिरची, ऊस कुणाच्या जीवावरती जगतात? पाण्याच्या. मग पाण्याचं महत्व असतं ना, तर पाण्याने म्हणलं पाहिजे. मिरचीला जाणार नाही, ती तिखटे, मी जाणार तर ऊसाकडे जाणार, तू गोळे ऊस. कारलं करूये, कारल्याकडे जाणार नाही. पाणी तक्रार करतं का? मारिये देऊ गेले तैसे निवांत जे गेले तैसे पाणी आले व्हावे. त्या पाण्यासारखं जीवन असावं. तेव्हा आयुष्यामध्ये असं का? प्रश्न विचारू नका का. लोक म्हणतात महाराज एवढं करून सुद्धा असं का झालं? प्रश्न विचारू नका. तो तुमचा काय तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं पाहिजे असं ते म्हणले. अहो मुलगा गेला, काय चांगलं होण्याचं म्हणताय? अहो भाग्यवंत समजा की तुम्हाला मुलगा झाला तरी त्याचं आयुष्य तेवढंच होतं. काहीला झालाच नाही, त्या बाईने काय म्हणावं? गेला नाही की का मग कमीत कमी कोण झालं कसं का असायला किती दिवस आहे ना. आणि जिला झाला तिला म्हणते अजून त्याचे पोरं लग्न झाले असते मग गेला असं तर करू. तक्रार आपली संपत नाही. म्हणून देवाच्या याच्यामध्ये आपण भानगडी करू नये. का आहे म्हणून विचारू नये. काय गीता, काय ज्ञानेश्वरी, माळी याची उद्देने तो माळी आमचा पांडुरंग भगवान श्रीकृष्ण भगवान भगवान शिव देवाधिदेव महादेव ते नेते कसं जाऊ? हे नेते कसं जाऊ? आमच्या रथाचा चालक तो आहे, आम्ही त्याचे घोडे आहोत. त्याने इकडे ओढलं, इकडे जाऊ, इकडे ओढलं. काय कुठे जायचं हे विचारू नये. ठीक आहे, लोक म्हणतात ही हस्तारेषा एवढी म्हणजे तुम्ही 80 पर्यंत जागा, याच्या पुढे गेले 90 पर्यंत जागा. मग काही लोक एवढी मोठी हस्तारेषा असून 40 पर्यंत जातात. त्याचं काय? त्याचं तत्वज्ञान मला नाही कळलं. रथाच सारथ्य देव आपल्या देवावर, आपण घोडेवर. इतर लोक म्हणतात रथात बसून आपण घोडेवर, घोड्यासारखं चालावं. देव झापडं लावतो आपल्याला. कसं झापडं? हे खाऊ नये, हे खाऊ नये, याचं नियमन करा, याचं नियमन करा. हप्त्यातून एकदा देवाच्या चरणावरती जा, उपवास करा, दान करा. काय दान करू शकतो आपण? आपल्यावर भिकारी कुणीच नाही जगात. लोक म्हणतात काय महाराज काय तुम्ही दान करा? चिल्लर, वाईन, नोटा, नोटा 500 1000 2000 बंद होणार आहे. एवढा 2000 नोटा कोणाचं दान केली, दुसऱ्याची बंद झाली. नोटीचं व्हॅल्यू संपली. म्हणजे नोटीचं व्हॅल्यू होतं की त्याच्यावरती जी उमटली राजमुद्रा आहे तिचं व्हॅल्यू होतं. त्या राजमुद्रेचं व्हॅल्यू होतं. तसं आमच्यावरती त्या ईश्वरी तत्वाची राजमुद्रा फक्त म्हणून ठेवावी आणि असं छाती ठोक चालावं. जो होईल ते देव होईल. काय दान? दान करायचं, ज्ञानाचं दान करा, अन्नाचं दान करा. आपल्याला योग्य ते आपल्या बुद्धीने जे योग्य ते दान करत जायचं. कुणाला दान करायचं? आजकाल दान घेणारे सुद्धा योग्य ते राहिले नाही. मग काय करा? दान तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज दान सांगतो. नाम गाऊ नाव धाऊ नाम विठो मासी वाहू आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे आम्ही दैवाचे दैवाचे. नामाचं दान करा. आपण ते नाम घेतो ना नाम सगळे नामस्मरण करतो. नाम घेतो म्हणजे माहिती काय करतो? मला एक सर हे सुचलं होतं. पण काय असतं, सुचला असून सुद्धा योग्य वेळ सुचला पाहिजे असं. सुचला आज नाम आपण जेव्हा घेतो ना, आपण घेत नाही, ते दान करत असतो. काय म्हणते आपल्याला जोडून दिलं देवानी. म्हणून तुला मला अजून एक आपण घे घे माझे वाचे
काय करताय? तोंड आणि स्मरण केलं तुकारामाला म्हणतात, हे घेई माझे राजे, नाम गाऊ नाम घ्यावू, नाम विठोबासी वाहू. मला वाटलं सरळ सांगतो, आपण माझे काय सांगतो, आपण आपल्याकडे भिकारी, आपण आता असं म्हणू, आमच्या एवढे श्रीमंत आहोत, आमच्या एवढे श्रीमंत जगामध्ये कोणी नाही. ते बोलले कसं काय? आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार आनिक, नेणो प्रकार आनिक, सर्व भाविक, सर्व भाविक, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण. आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार, आणि आमच्यात अनेक प्रकार असतील, स्त्री पुरुष आणि जातीवर बोलायचं, अनेक प्रकार असतात आमच्यामध्ये. पण आम्ही कोण आहोत? नामाचे धारक. म्हणजे काय? नाम धारण केले. त्या टाकीमध्ये नाम असं भरलंय आणि काय करतोय ते नामाचं दान करते. मला सांगा, कोण मोठा दानी झाला? भक्त महादानी, कर्म महादानी, पण कर्णाचं दान या योग्य ठिकाणी पोहोचलं. कथा आहे, हे सांगायची नाही आपल्याला. म्हणून सहज सोप्या पद्धतीने मार्गदर्शन तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने या बालेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हाला सरळ सोप्या पद्धतीने नामस्मरण आणि देवामध्ये जी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. माझा प्रयत्न 4 सोमवारचा आहे. हा प्रयत्न म्हणजे काय? त्याचा दुरावा कमी करणं, कुणाचा दुरावा कुणाबद्दल कमी करणं, देवाचा कसा कमी करता येईल. तुमचं अहम तत्व कुठेतरी जायला पाहिजे. मी कोणीतरी आहे, तो कोणीतरी आहे. आज आपण सगळे जगतो का? आज शिवाचं दर्शन घ्यावं आणि काहीतरी मिळावं. काय बरोबर आहे शब्द? त्याने मोठा विचार होते ना, देवाचं दर्शन घ्यावं आणि काहीतरी मिळावं. भक्त म्हणतात, अहो काही मिळण्याकरता आलो नाही, धन्यवाद द्यायला आलो. देवा थँक्यू. आता पण तुझे दिलेले काही कमी का? ते तुला थँक्यू म्हणण्याकरता आलो. म्हणून इथे समोर बसलेले भक्त ऐकणारे सगळ्यांनी विचार करा, काय मागलं, किती मागलं, किती आहे त्याच्यामध्ये समाधान. मला देवाने दिले तेवढं भरपूर आहे. म्हणून देवा धन्यवाद. आज आरतीला आलोय, धन्यवाद देण्याकरता आलो. काय धन्यवाद आहे तेवढं दिले ते माई जेवढे दिले. तर आपली गाडी उडाली, माई जेवढे माझ्याने जसं पाणी एकाला लावलं तसं आमची गाडी. आपल्याला जर भक्तीमध्ये जर आपल्याला जर टेस्ट करायचं असेल ना, स्वतः चेक करायचं असेल ना, तर आपल्या तक्रारी किती आहे देवाबद्दल? ज्या दिवशी देवाबद्दलच्या संतांबद्दलच्या तक्रारी संपतील, समजायचं भक्ताची योग्यता झाली. नाम धारक म्हणून हे करण्यात आता नाम घ्यावं लागतं. नामाने हा अंडा भरला पाहिजे. जेव्हा नामाने अंडा भरेल तेव्हा दानाची योग्यता आपल्यामध्ये प्राप्त होईल. पुंडलिकावरती विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, कालेश्वर भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरुदास महाराज, श्री सद्गुरु दादा महाराज, महाराज बाबा महाराज की जय. बोलो बजरंग बली की जय. गणपती बाप्पा. आजच्या दिवसाची सेवा निवांत आणि सहजतेने केवळ करून घेतली. माझंही भाग्य सत्य आपण जर तुम्हाला
तिथेच पोहोचवता येईल मला. त्यांची बुद्धी ती अशी देतात, त्यांच्या बोलून घेतात आणि तुम्ही ऐकणारे श्रोते एवढ्या मन लावून ऐकतात. तुम्ही घ्यावे डोळे सुकर, तुम्ही ऐकावे कान. काय सुंदर तुका माहिती. आज अष्टमी 15 तारखेला आहे. मागच्या वर्षी सोमवारी अष्टमी आली. मागच्या वर्षी म्हणून आपण कृष्ण चरित्र सांगितलं होतं. आज कृष्ण चरित्र लोक ऐकणार त्या दिवशी. पण कृष्ण कशा करता आले हे आज मी सांगण्याचा प्रयत्न केला. सत्य भाव आणि फक्त कृष्ण नाही आले तर ते पंढरपूरला जाऊन विठ्ठल झाले. तिथेही थांबले नाही, ते माऊली ज्ञानेश्वर महाराज झाले आणि आज त्यांना 750 वर्ष पूर्ण होत आहेत जन्मदिवसाला. म्हणून त्यांचाही वाढदिवस आपण आपल्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला साजरा करावा. कारण त्यांचा आशीर्वाद रूपी बोध म्हणजे ज्ञानेश्वरी आपल्यामधून प्रगट होईल. त्यांची ज्ञानेश्वरी आपल्यातून प्रगट व्हावी याकरता काय करायला पाहिजे, त्यांचाही जयघोष करायला पाहिजे. मला तर वाटतं काय आम्ही करणार फक्त त्या दिवशी महाराज ज्ञानेश्वर गुरु ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर गुरु ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर याचं नामस्मरण जरी केलं आपल्या 15 मिनिटं मी म्हणत नाही दिवस मला तो ही ज्ञानेश्वरी आपल्या मुखातून ज्ञानेश्वरी बोलू. 750 वर्ष परत काय आपण काय थोडं जगू शकत नाही. 800 वर्षापर्यंत एक राऊंड फिगर 775 पर्यंत काही लोक नसतील. 750 वर्ष महाराज ज्ञानेश्वर गुरु ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर आई ज्ञानेश्वर असं ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मदिवस आपण सर्वांनी साजरा करावा. संध्याकाळी रात्री भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करावं आणि काय म्हणावं, देवा माय बाप्पा मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. पण सांभाळ करताना नामधारण बनवा करता आम्ही नामाचे असं करा आणि दान देण्याच्या योग्यतेची बरोबर. पैशाचं दान देता येईलच तेव्हा काही खिशी रिकामा होणार आहे. आणि गंमत असेल रिकामा खिस्सा भरला जातो. भरलेला खिस्सा आणि आलं ठेवायचं पडून मग मेवण्याच्या नावावरती करावं लागतं, सासूच्या करावं लागतं, योगीच्या नावावर करावं लागतं. ते घेऊन जातात, त्यांच्यावर डोगी पडत नाही, ते त्यांच्या मेवण्याच्या करतात. असा किस्सा का भरावा? आलं एक्स्ट्रावरती आलं का सोडून उघडावं. म्हणून आपल्याला नामस्मरण करू. आम्ही नामाचे धारक येणं प्रकार आहे. म्हणून आज ते कुटुंबवादक आज गैरहजर आहे तरी आपण सगळ्यांनी कोणी असू नसू म्हणून आपल्याजवळ जेव्हा गेले आपण प्रयत्न ते हरी